बांगडा बघा, एवढा मोठा बांगडा. असं काहीसं हे चिकन थाळीचं प्रिपरेशन या ठिकाणी आहे. चिकन सोबत वड्यांची टेस्ट बाप आहे बाप. तांदळाची भाकरी पीस बघाल, क्वांटिटी मध्ये नो कॉम्प्रोमाइज. ऍक्च्युली यांच्या वाट्यानं बघा ना किती मोठे आहेत. सुकट, जवला. मालवणी हॉटेलमध्ये जेवल्याच्या नंतर कोल्ड्रिंक वगैरे काय प्यायचं. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वेडा पिसाच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की मासे, चिकन आणि मटन. तर डोंबिवलीमध्ये ना मला मालवणी हॉटेल खूप कमी पाहायला मिळालेत. तर आज आपण आलो आहोत डोंबिवली ईस्टच्या कटाई नाक्याला. आणि कटाई नाक्याला आज आपण मालवण डायरीजमध्ये चिकन, मटन आणि फिश यांचा आस्वाद घेणार आहोत. आता जास्त बडबड इथे न करता आपण हॉटेलच्या आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला काय काय खायला मिळते ते. चला. तर मित्रांनो, मालवण डायरीजचे ना 2 कंपार्टमेंट आहेत. एक तर तुम्ही AC मध्ये पण बसू शकता आणि बाहेर निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसून देखील त्यांच्या जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. तर आपण ना स्टार्टरसाठी बाहेर बसलो आहोत आणि बाहेर त्यांनी मस्तपैकी असं हे कॉटेज टाईप बनवलं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला त्यांनी स्टार्टरमध्ये ना बांगडा फ्राय दिला आहे. बघाल तुम्ही, बांगडा हॅक, बांगडा बघा, एवढा मोठा बांगडा. त्याच्यानंतर माझे ऑल टाईम फेवरेट्स बोंबील आहेत आणि इकडे त्यांनी प्रॉन्स देखील फ्राय करून दिलेले आहेत. तर आता आपण ना या ठिकाणी सोबत ना कधी पण कोणती फ्रायची गोष्ट ही लिंबू मारूनच खाण्यात मजा असते. तर पहिल्यांदा हलकासा लिंबू मारून घेऊया आणि कांदा. सो पहिल्यांदा बांगडा. मी पण मूळचा मालवणचा आहे, त्यामुळे स्टार्टरमध्येच आपल्याला टेस्ट ओळखता आलेली आहे. म्हणजे कसं, फ्राय हा कधी पण ना चांगला मॅरिनेट झाला पाहिजे. तर तसा हा प्रॉपरली मॅरिनेट झाला आहे. आता आपण बोंबील. हा बोंबील एकदम आतमध्ये नरम नरम, बाहेर खुसखुशीत. जो आंबटपणा आहे ना, बाप आहे बाप खरंच. आणि आता आहे ती म्हणजे ही कोळंबी. टायगर प्रॉन्स आहे ते. छानपैकी सगळ्या साईडने मॅरिनेट झालेत. खुसखुशीतपणा जो आहे ना, फ्रायला जो पाहिजे तो फ्रायला आपल्याला या ठिकाणी ह्या तिन्ही फिशमध्ये पाहायला मिळतोय. तर आता आपण स्टार्टरचा निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसून मस्तपैकी आस्वाद घेतला आहे. आता वेळ आहे ती म्हणजेच मेन कोर्स, म्हणजे थाळी खायची. मालवणी थाळी, चिकन थाळी आणि फिश थाळी, अशा 2 थाळ्या या ठिकाणी त्यांनी आणून ठेवलेल्या आहेत. सो आपण पहिली ना चिकन थाळी खाऊन बघूया. चिकन थाळीमध्ये आता त्यांनी काय काय दिले ते बघूया आपण. तर या ठिकाणी त्यांनी दिली आहे सोलकढी. त्याच्यानंतर इथे एक सुक्या चिकनची वाटी आहे. इथे त्यांनी दिली आहे चिकन ग्रेव्ही. त्याच्यानंतर 3 वडे आहेत. इथे त्यांनी लिव्हर आणि पेटा आणि चिकन पण आहे फ्राय करून ठेवलं आहे. कांदा, लिंबू आणि इथे भात. सो असं काहीसं हे चिकन थाळीचं प्रिपरेशन या ठिकाणी आहे. आणि सोबत त्यांनी अजून एक वड्याची प्लेट आपल्याला दिलेली आहे. सो सर्वप्रथम ना, मी कधीही काही ग्रेव्ही असेल, काही असेल ना, तर मी पहिल्यांदा ती स्वतंत्र खाऊन बघतो. सो तशी आपण पहिली ग्रेव्ही चमच्याने खाऊन बघूया. मी बोललो ना तुम्हाला की मी मालवणचा आहे. सो मला लगेच ती टेस्ट कळून आली की जी ग्रेव्हीची टेस्ट आहे ना, जे आमच्याकडे कसं असतं की कांदा खोबरा वाटप करून ते सगळं काही बनवलं जातं, तसं ॲज सच जसंच्या तसं हे आपल्याला पाहायला मिळतं इथे. म्हणजे टेस्ट कुठेही हल्लेली नाही आहे मालवणी. आता इथे सुकं आपण खाऊन बघूया. सुकं ना हातानेच खायचं.
जे म्हणजे मेन खेळ कसा असतो मालवणी मसाल्याचा आणि वाटप. सो तो मसाल्याचा जो अरोमा आहे ना तो हलकासा इथे जिभेवरती पडतोय आणि वाटप असल्यामुळे एकदम घट्ट घट्ट आपल्याला ग्रेव्ही खायला मिळते. पीस खाऊन बघू. पीस पण छानपैकी शिजले. आता वेळ येते म्हणजे ह्या वड्यांसोबत खायची. काही ठिकाणी कोंबडी वडे बोलतात, काही जण चिकन वडे बोलतात. चिकन सोबत वड्यांची टेस्ट बाप आहे, बाप बाप. आता आपण वळूया फिश थाळीकडे. हिला थोडंसं बाजूला सरकूया आणि फिश थाळीला पुढे आणूया. आता हे वेळ ती म्हणजेच ही जी फिश थाळी आहे ती खायची. फिशमध्ये तुम्ही बघाल या ठिकाणी त्यांनी नेहमीप्रमाणे सोलकढी. ॲक्च्युली यांच्या वाट्यानं बघा ना किती मोठ्या आहेत. म्हणजे क्वांटिटीमध्ये नो कॉम्प्रोमाइज. तर सोलकढी, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी त्यांनी ना माशाची कढी दिली. तर ह्याच्यामध्ये त्यांनी ही बांगड्याची नाही, ह्याच्यामध्ये सुरमई आहे आणि त्याच्यानंतर इकडे एक तिकलं दिले, बांगड्याचं तिकलं दिले त्यांनी. सुकटीचा पण एक वाटा आहे. इकडे एक सुरमई पीस फ्राय करून दिला आहे. तांदळाची भाकरी आणि कांदा आणि लिंबू. तर आता आपण पहिल्यांदा ना माशाची कढी म्हटलं तर पहिली माशाची कढीच खाऊन बघायची. म्हणजे माशाच्या कढीमध्ये ना कसं ते आपली बिटकी मिरची असते आणि त्याच्यानंतर मग टोमॅटो वगैरे घालतात. सो त्याचं सगळं मिश्रण याच्यामध्ये पूर्णपणे दिसतंय आपल्याला. आता तिकलं ना मोस्टली मी कधी खाल्लं नाही आहे. तर तिकलं एकदा खाऊन बघतो, कारण आमच्याकडे कसं फ्राय आणि कढी हे दोनच प्रकार असतात. सो तिकलं कसं असतं, तिकलं ना थोडंसं असं काळ्या ह्याच्यामध्ये वाटपामध्ये असतं. असं हलकंसं तिखट आणि ना एक तो गरम मसाल्यांचा ना थोडासा अरोमा येतो त्याच्यामध्ये. सुकट, जवला, सुकटी फ्राय आहे. हा फ्राय सुरमईला खाऊन बघू. पीस बघाल एवढा मोठा पीस. एकदम ना ते सुरमईचे एवढे मोठे पण पीस ना त्यांना टेस्ट नसते. सो सुरमईची एवढी साईज जी असते ना ती खाण्यामध्येच खरी मजा असते. छान पद्धतीने ना आतमध्ये त्याला ते आंबटपणा आहे, म्हणजे मॅरिनेशन लागलं आणि वरती जो पूर्णपणे खुसखुशीतपणा आहे ना रव्यामध्ये फ्राय झालेला तवा फ्राय आहे. तर ते छान पद्धतीने फ्राय झालेला सुरमईचा पीस आता भाकरीसोबत आपण खाऊन बघूया. खूप छान. मालवणी माणूस म्हटला ना की भाकरी वडे तर खातोच, पण त्याला ना भाताशिवाय त्याचं जेवण पूर्ण होतच नाही. आता आपण भात तर खाऊन बघितला पाहिजे, नाहीतर मग अर्ध्या पोटी जेवण झाल्यासारखं आहे. सो मालवणी माणसाचा हक्काचा मेनू जेवणामधला तो म्हणजे हा भात. सो माशाच्या कढीसोबतच खाण्यात जी मजा आहे, हॅक असं मस्तपैकी कढीला भातामध्ये ओतायचं आणि आपल्या हाताने छानपैकी असं एकजीव करून त्याला खायचं. आणि सोबत एक फ्राय तुकडा. चला बरोबर हे सगळं संपूया. घरगुती तुम्हाला जर खायचं असेल ना तर मालवण डायरीज इज द बेस्ट ऑप्शन डोंबिवलीमधलं कटाई नाक्याचं. मालवणी हॉटेलमध्ये जेवल्याच्या नंतर कोल्ड्रिंक वगैरे काय प्यायचं नाही, हक्काची सोलकढी प्यायची कधी पण. थंड, आंबट आणि कोथिंबीर पडल्याच्या नंतर जो कोथिंबीरीचा जो स्वाद आहे ना, लाजवाब. तर असं होतं हे डोंबिवली ईस्टचं कटाई नाक्याचं मालवण डायरीज हॉटेल. जर तुम्हाला देखील अशा अस्सल ऑथेंटिक मालवणी पदार्थांचा
मासे, चिकन, मटन यांचा जर आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच कटाई नाक्याला या मालवण डायरीजमध्ये तुमच्या ह्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आणि आल्याच्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला देखील जेवण कसं वाटलं. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.